नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो मैसूर मधल्या सगळ्यात भारी म्हणजे की सगळ्यात भव्य मोठं मैसूर पॅलेस बघायला। आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आतमधनं पूर्ण मैसूर पॅलेस एंड जिथे मैसूर पॅलेसच्या खालच्या पायरीपासून ते जेवढं तिथं फिरायला किंवा हे आहे ना, काय म्हणतात ग, हा बघण्यासाठी जे रेस्ट्रिक्टेड एरिया आहे ना, तेवढं तुम्हाला सगळं पूर्ण मैसूर पॅलेस तुम्हाला दाखवलं मी। तर चला व्हिडिओ स्टार्ट आपण इथनच करूयात। मी लय पुढे आलो हा, तर चला व्हिडिओ आपण इथं स्टार्ट करूयात आणि तुम्हाला स्टार्ट टू एंड पूर्ण मैसूर पॅलेस तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल। आणि तर चला, आता मी लयदा चला म्हणत नाही, चला रे। पिल्लू इकडे इकडे तू, ते आता दाखवलेलं काय माहिती का, ते जे पॅलेस आहे ना, ते हे नाही ह्या अगोदर, ह्या पॅलेसच्या अगोदर तुम्हाला पण सांगतो, ह्या पॅलेसच्या अगोदर इथं चंदनाच्या लाकडाने केलेलं सगळ्यात मोठं भव्य हे होतं। हे सेम पॅलेस किंवा अशा प्रकारचं पॅलेस होतं, सगळ्यात मोठं भव्य असं मोठं सेम पॅलेस होतं इथं। आणि ते पॅलेस जळाल्यामुळे नंतर ना हे पॅलेस बांधले, तर हे पॅलेस जळाल्यावर हे पॅलेस बांधले। 2 मिनिट तुम्हाला दाखवतो। आज मी ब्लॉगर नाही आहे, आज मी तुमचा टुरिस्ट गाईड असल्याने आहे। आणि आजचं तुम्हाला सांगतो, मगाशी सांगितलं होतं आणि हे सांगतो तुम्हाला, ते खरे हत्ती ज्या वेळेस ते राजा होते ना, त्यांनी जे शिकार केलं होते ना, तेच हत्तींना असं प्रिझर्व करून ठेवलंय। त्यांचे हे दात आहेत, आय थिंक हे हत्तीचे दात, हे त्यावेळेस राजांनी शिकार केलेलं प्रिझर्व करून ठेवलं। आणि आता हत्तींचा शिकार करणं हे इनलिगल आणि करायचं पण नाही पाहिजे। त्यावेळेस त्या राजांनी वगैरे केलं होतं आणि केलते त्यांनी, आता ठीक आहे। पण बापरे पिल्लू, काय व्यस्त आहे ना, हा खूपच सांगतो, पेंटिंग आहे ना असं, ते 3D किंवा असं हे होते, तो सिनेमॅटिक किंवा तुम्हाला सांगतो, हे पेंटिंग एवढं खतरनाक केलं ना, ते बघूच वाटायला लागलं किंवा हे खरं पेंटिंग आहेत का असं वाटेल। ते असतात ना आपल्या इथं प्रिंट करून बॅनर वगैरे लावतात ना, असं एवढं पण बॅनर सारखं नाही, पण एवढं भारी दिसायला लागलंय ना की हे। आणि ह्याच्या पुढचं बैठव ना, थोडं काय म्हणजे काय, हा सिनेमॅटिक ज्या अँगल मध्ये घेतला होता मी, ते हालायला दिसेल। हा ठीक आहे, ते हालायला दिसेल। मी वाटलंच त्या सिनेमॅटिक व्हिडिओ मध्ये काढतो, पण मी तुम्हाला सांगतो एवढं भारी दिसायला, हे तर जाऊ दे सोडा, इकडनं आतमधलं पण आहे ना, एवढं खतरनाक दिसायला लागलंय ना यार। इथं माझं घर असलं म्हणजे की हे माझं घर असल्यासारखं कसलं भारी झालं असं बघा यात। त्यावेळेस त्या राजाला केवढं भारी वाटत असेल ना, की इथनं त्यांना चाला लागलेत असं, हो असे चाला लागले, तिकडनं सैनिक उभारलेत। तेव्हा लिफ्ट पण होते यार, वाचून यायला पाहिजे होतं या पॅलेस बद्दल। हा पायऱ्या बियऱ्या मस्त एकदम एक नंबर दिसायला लागलाय सगळं। आणि आता इथं आतमध्ये सोन्याचे, चांदीचे, हिरे, चांदी नाही हा पूर्ण नडलेलं। खरं तर सांगतो तुम्हाला आता की याचा आवाज गेलाय, पण मी तुम्हाला आता इथं रेकॉर्ड करून सांगतो की मी जेव्हा काय बोलत होतो। आणि त्यावेळेस ते दरबार बघून मला एवढं भारी वाटत होतं, तर मी असं इमॅजिन करत होतं की इथं राजा लोक बसले असतील, इथं त्यांचे प्रधान बसले असतील, इथं त्यांचं न्यायव्यवस्था चालू असेल, काय चालू असेल, सगळे ते पॅलेसचं सगळे नक्षीकाम बघून मला एवढं भारी वाटत होतं ना। त्यातल्या त्याने तिथले दरवाजे बघत होतो ना, तुम्हाला शपथ सांगतो, पहिल्यांदा मला बघितल्यावर वाटलं की ते जरा काय तर चित्रबित्र असेल, तर नंतर ना मी हात लावून बघितलो, त्या दरवाज्यामध्ये ना संगमरवराचं म्हणजे संगमरवराचं नक्षीकाम करून ते दगड तिथं ते बसवले होते। मला विश्वास बसत नव्हता, असं कसं करतात। मी पहिला एकदा हात लावून बघितलं, उंबरट्याचं इथं काय नव्हतं, काचबीच लावलं नव्हतं, मी हात लावून बघितलं, म्हणलं जायला संगमरवर
संगमरवराची दगडं त्या लाकडाच्या ह्याच्यामध्ये कोरीव करून घातले होते. चला ते फुल बिल अशी भारी म्हणजे की ठीकठाक आहे, पण मी सांगतो श्रीकृष्णांचं विष्णूंचं डायरेक्ट त्याने धडधडीत मूर्तीचं संगमरवराचं हे कसं बनवून टाकलं असतील, ते लय भयानक होतं ते पण. आणि घोड्यांना बैलांना जसं सजवतो ना, आधी जसं सजवते ना, त्या सोंडावरचं ते हत्तीच्या दातांचं ते हत्तीवर जे बसतात ना त्यांच्या हातातली छत्री, मला तर एवढं माहीत आहे कारण की बघितलं मध्ये वगैरे बघितलं असं पण सहज कोण पण माणूस बोलू शकता किंवा सांगू शकता. ह्या अगोदर तुम्ही पण हे बघितलं असेल, पण तुम्ही लाईव्ह ना बघा, तुम्हाला पण लाईव्ह दाखवा. हे आहे पॅलेसच्या आतमधलं मंदिर. मंदिराच्या आत पण भिंतीवर पेंटिंग होते, ते जरा नीट बघितलो. श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत वगैरे उचललेलं थोडं थीम बी मला कळले जरा. सॉरी भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, हे व्हिडिओ लय भारी झालं असतं आणि मी लय चांगलं सांगायचा प्रयत्न केलो होतो. मग तिथल्या हिस्ट्री सांगायचा प्रयत्न केलो होतो आणि मला कसं पर्सनली मला हिस्ट्री आवडते म्हणून मी तिथल्या तिथं ChatGPTवर गुगलवर वाचून तिकडलं सगळं मी स्वतः हे करून सांगायचा प्रयत्न करत होतो. पण माईकच्या खराबीमुळे तिथलं रेकॉर्ड काही झालं नाही, पण मी पुरेपूर तुम्हाला माहिती द्यायचा प्रयत्न केलेला आहे. तर मला ॲप्रिशिएट करा आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा. बे तुम्ही सबस्क्राईब करत नाही, असंच काय तर नवीन नवीन घेत येतो तुमच्याकडसाठी. सबस्क्राईब करा जल्दी जल्दी. जावा बघू जरा.